नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील कुंभेफळ डोमगाव भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार। परंडा तालुक्यात कुंभेफळ डोमगाव भोत्रा ग्रामपंचायत विरोधात गटविकास अधिकारी पंचायत समिती येथे वारंवार तक्रार येत असून दिलेल्या तक्रारीमध्ये लाखो रुपयाचे भ्रष्टाचार झाले असल्याचे सिद्ध होऊनही परंडा पंचायत समिती गट विकास अधिकारी मोहन राऊत गप्प का आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे। डोमगाव ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या अनेक कामात अनियमितता आणि अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। जिल्हा परिषद शाळेजवळचे समाज मंदिर व दलित वस्तीमधील समाज मंदिर दुरुस्तीचे काम, जिल्हा परिषद शाळेसाठी कॅम्प्युटर पुरवठा न करता रक्कम खर्च दाखवणे, शौचालयाचे बांधकाम न करता रक्कम उचलली, दलित वस्तीमधील पाणी पुरवठ्याचे काम न करता निधी उचलणे, अंगणवाडीला साहित्य पुरवठा न करता रक्कम उचलणे अशा कामामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दीपक गायकवाड, अशोक चव्हाण, अनिल गायकवाड, तुकाराम शेंडगे, लक्ष्मण गायकवाड यांनी दिली आहे। कुंभेफळ येथे पाणी पुरवठा कामे न करता बोगस कामे दाखवून लाखो रुपये उचलले, अंगणवाडीला साहित्य न देता 32,000 उचलले, सरपंच पत्नी असताना पती सह्या करतात, सरपंच यांनी वॉटर सप्लायच्या मेन लाईन कनेक्शनमध्ये घेतले आहे अशा 11 मुद्द्यांची तक्रार दिनांक 10/3/2025 रोजी दाखल करण्यात आली होती। गटविकास अधिकारी रावसाहेब चकोरे यांनी विस्तार अधिकारी कोठे यांची तपासणीसाठी नेमणूक केली होती। विस्तार अधिकारी कोठे यांनी चौकशी करून चुकीचे अहवाल दाखल केले। त्या चौकशीमध्ये सरपंच ग्रामविकास अधिकारी दोषी असताना देखील सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना वाचवण्यासाठी खोटा अहवाल दाखल करण्यात आला आहे। याबाबतची तक्रार उपसरपंच फारुख शेख कुंभेफळ यांनी दिली आहे। भोत्रा ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून पथक नेमून भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुलदीप देशमुख भोत्रा यांनी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।